आता आपण सुरुवात करतोय सुपर मार्केट राऊंडला आणि त्यासाठी निवडायचे 3 नवे स्पर्धक आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी माझी मैत्रीण सायली माझ्याबरोबर आहे। सायली, मला यातली 3 टोकन्स काढून दे पटकन। डोळे मीठ मिक्स करून दे। 1 2 आणि 3। सायलीने मला 3 टोकन्स दिलेले आहेत। पाहूयात कोण आहेत 3 नशीबवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट राऊंड। आणि आपल्या पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 40। अभिनंदन या। दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 19। अभिनंदन या। आणि तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 24। अभिनंदन। आपल्या या 3 स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट राऊंड। आपल्या 3 स्पर्धकांना मी खरेदीची संधी देणार आहे, पण त्याच्या अगोदर थोड्याशा गप्पा मारूयात। नमस्कार। नमस्कार दादा, नशिबाने तुम्ही। धन्यवाद। काय धन्यवाद नुसतं कसं बोलून चालेल? कसं काय नशिबाने साथ दिली? दिली त्याला काय दिली त्याला काय? नशीब कधी कधी साथ देतं कधी देत नाही। आज नशिबाने साथ दिली। बर, मग कधी देत नाही का तुम्हाला? हा, कधी होऊ पण शकतं असं की नशिबाने साथ नाही दिली असं। बर, सुदाम दादा तुम्ही काय करता? मी हिंदुस्थान लॅबोरेटरी मध्ये क्वालिटी कंट्रोल मॅनेजर आहे। अच्छा। आणि त्याचबरोबर मी 11वी आणि 12वीचे केमिस्ट्रीचं कोचिंग पण करतो फावल्या वेळामध्ये। बर, आणि मग घरी कोण कोण असतं? आणि घरी माझी पत्नी आणि 2 मुलं आहेत, एक मुलगा मानस आणि मुलगी रचना। बर, मानस जो पहिल्यांदा होता आमच्या हा, बरोबर हा, हा। बर, मला सांगा की वहिनी काय करतात? ते हाऊस वाईफ आहे आणि त्याचबरोबर ती ब्युटी पार्लरचा कोर्स केलेला आहे, तर ब्युटी पार्लरच्या विषयी जे काही तिचे असतील बर, म्हणजे ब्युटी आणि ब्रेन दोन्ही सुद्धा एकत्र आहे तुमच्या घरामध्ये। हो। धन्यवाद दादा, तुम्ही एवढी सगळी मला माहिती सांगितली तुमच्याबद्दल। या राऊंड साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। थँक्यू। नमस्कार, आपलं नाव? कविता गुंजाळ। कविता ताई, आपण काय करता? मी एक हाऊसवाईफ आहे। आणि मिस्टर काय करतात? माझे मिस्टर केमिस्ट आहेत आणि वन कंपनीमध्ये जॉब करतात। बर, आणि मग तुम्ही काय करता फावल्या वेळामध्ये? फावल्या वेळात काही नाही, मुलाला शिकवणं वगैरे, त्याला शाळेत सोडवायचं, घरी आणायचं। बर, मला सांगा की मुलगा तुमचा घरामध्ये कितवीला आहे? म्हणजे आता तो सेकंडला आता। सेकंडला आहे। मग तो घरामध्ये किती वेळा सारख्या खोड्या काढत असतो सगळ्यांच्या? जेवढ्या वेळ घरात असतो तेवढ्या वेळ खोड्याच काढतो। खोड्याच काढतो? बरं, घरातल्यांच्या ठीक आहे, बाहेरच्या कोणाच्या खोड्या काढतो? नाही, बाहेरच्यांच्या विशेष अजूनपर्यंत तरी नाही तसं काही काढलं नाही। मग त्याच्यासाठी काय ट्रेनिंग दिलं तुम्ही त्याला? काय? घरात करायचं पण बाहेर नाही करायचं। भांडणं घेऊन यायचे नाही घरात। घरात भांडणं घेऊन यायची नाही, केलीस तर बाहेरच्या बाहेर मिटवायची? नाही नाही, म्हणजे बाहेर पण नाही करायचे आणि घरात पण नाही आणायचे असं। असं करायचंच नाही असं शिकवलंय तुम्ही? पण आता तो काय मध्ये इथं लुडबुड करायला येणार नाहीये, तुम्हाला एकटीला इथं खरेदी करायची, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। थँक्यू। नमस्कार, आपलं नाव? सुवर्णा कुडू। कुडू। घरी कोण कोण असतं? आई आणि भाऊ। आई आणि भाऊ, आणि अजून? 2 बहिणींचं लग्न झालं। लग्न झालं। मग आता नंबर कोणाचा? लाजल्या। कुणाचा नंबर? भावाचा। भावाचा। तुमचा नाही? तुमचा नाही ना? लागेल ना। नाही। मग भाऊ काय करतो? रेल्वेत आहे। रेल्वेत आहे? काय म्हणजे कुठली? आयर्लंडच्या। अच्छा, काय त्याला कशी वहिनी पाहिजे तुम्हाला? घरात काम करणारी। घरात काम करणारी आणि तुमचा त्रास सहन करणारी अशी हवी आहे? नाही नाही। बरं, खरेदीला बाहेर जाता? हो। कोणाबरोबर? बहिणी बरोबर। आता बहिणींची लग्न झाले बोललात? बहीण इकडेच दिलंय, टेंबुण्यातच। टीम इकडेच दिलेली आहे, तिच्या बरोबरच जाता? पण आता बहीण काय इथं खरेदीला येणार नाहीये, बरोबर? तुम्हाला एकटीला खरेदी करायची, त्यासाठी खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। आता जाणून घेऊयात आपल्या सुपर मार्केट या राऊंड बद्दल। या राऊंड मध्ये मी तुम्हाला बजेट देणार आहे, त्या बजेटच्या जवळपास जाणारी किंवा अचूक तेवढीच तुम्हाला खरेदी करायची आहे, आणि तीही 1 मिनिटामध्ये। लक्षात घ्या, 1 मिनिटामध्ये तुम्हाला खरेदी करायची आहे मी समोर ठेवलेल्या साहित्यापैकी। आणि आज तुम्हाला खरेदी करायची आहे 799 रुपयांची, आणि तुमची वेळ चालू होतीये आता 3:30। लवकर लवकर। तीन। 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे, आता खरेदीची टोटल करूयात।
आपल्या तिन्ही स्पर्धकांच्या खरेदीचा निकाल माझ्या हातामध्ये आहे. पाहूयात कोणी किती खरेदी केली आहे ते. सुवर्णा कुडू यांनी केलेली खरेदी आहे 494 रुपयांची. त्यानंतर सुदाम पाटील यांनी केलेली खरेदी आहे 1102 रुपयांची. आणि कविता गुंजाळ यांनी केलेली खरेदी आहे 540 रुपयांची, जी बजेटच्या जवळ जाते, त्यामुळे त्या ठरल्यात विजेत्या. अभिनंदन. अभिनंदन, तुम्हाला ही संपूर्ण खरेदी मिळतीये. अभिनंदन ताई, धन्यवाद. ही सगळी खरेदी मिळाली, तुम्ही एवढं खुश झालाय. काय पहिल्यांदा कुठलं प्रॉडक्ट वापरणार? लिपस्टिक. हे वापरणार. बर, काय आता सगळं किती आनंद झालाय बघा चेहऱ्यावर. हा असाच आनंद जॅकपॉट राऊंड पर्यंत ठेवा, तुम्ही नक्की जिंकाल. तुम्हाला त्यासाठी Thank you. खूप खूप शुभेच्छा. Thank you. आपल्या अंदाजे कितीच्या विनर पाटील वहिनी आणि सुपरमार्केट राऊंडच्या विजेत्या कविता ताई दोघेही खेळणार आहेत जॅकपॉट राऊंड. आपल्या दोन्ही स्पर्धकांना जर जॅकपॉट राऊंडचा गड सर करायचा असेल तर आज पहिल्यांदा जास्तीत जास्त कलिंगड खावी लागणार आहेत. कळलं काय करायचं ते? आज तुम्हाला 1 मिनिटाच्या या गेम मध्ये जास्तीत जास्त कलिंगड खायचे आहेत. जो सर्वाधिक फोडी खाईल तो असेल विजेता आणि त्याला मिळेल संधी चावी निवडण्याची. बघूयात 1 मिनिटामध्ये सर्वाधिक कोण खाते जास्त कलिंगडाच्या फोडी. सगळेजण तयार? सगळेजण पण दोघी सुरुवात करायची. 3:30 सुरुवात करा लवकर. अहो थांबा थांबा थांबा, शांतता घ्या जरा. मी बघतोय कोणी कलिंगड सर केलाय ते. सगळ्यात पहिल्यांदा कविता ताई. कविता ताई, तुम्ही काय संपूर्ण फोड खाल्लेली नाही, त्यामुळे ती ग्राह्य धरली जाणार नाही. आणि इकडे पाटील वहिनींनी खाल्लेली आहे योग्य प्रकारे 1 फोड, त्यामुळे त्या ठरल्या विजेत्या आणि त्यांना मिळते संधी चावी निवडण्याची. हिरव्या रंगाची चावी की लाल रंगाची चावी? वहिनी कोणत्या रंगाची चावी निवडणार? लाल. लाल का? लाल कलर आवडतो. तुम्हाला आवडतो. आणि बाकीच्यांना कुठला रंग आवडतो? लाल, हिरवा. बघा आता कुठली निवडणार? लाल. लालच निवडा मग. पाटील वहिनींनी निवडली आहे लाल रंगाची चावी, त्यामुळे कविता ताईंना मिळते हिरव्या रंगाची चावी. बघूयात कुठल्या पेटीमध्ये आहे खजिना. चला. आपल्या आजच्या भागाच्या उपविजेत्या ठरलेल्या आहेत पाटील वहिनी. त्यांना मिळाले कारली. अभिनंदन. थँक्यू. ठीक आहे, कारली तुमच्या सुपूर्त करतो मी पहिल्यांदा. आता काय पहिल्यांदा मोबाईल मिळालाय, मग कारल्याची भाजी बनवून फोनवरून सांगणार त्यांना. हा, पण कारली बी खातच नाही. मग ते खातात? हो. खातात, आवडीने खातात ना? खातात. कडू कारली तुमच्या हाताने बनल्यामुळे गोड मानून खात असतील. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि आपल्या आजच्या भागाच्या विजेत्या ठरलेल्या आहेत कविता ताई, ज्यांना मिळालेली आहे पैठणी आणि गोल्ड प्लेटेड बांगड्या. थँक्यू. ही पैठणी आणि बांगड्या. काय खूप आनंद झालेला खूप दिसतोय. आनंद झालाय. पहिल्या राऊंड मध्ये जो तुम्ही जिंकला त्याच्यात कॉस्मेटिक्स मिळाले. हो. आता हे मग काय आता खुश? खुश. मिस्टर खुश? हो, हो. आणि तुम्ही? मी पण खुश. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आता आपण वळूयात आजच्या प्रश्नाकडे. मी प्रश्न असा विचारला होता, इवलस तिख्ख टिन्नूला दाणा पोट दुखते लवकर आणा म्हणजे काय? अरे बापरे, किती जणांना येतोय. थांबा, तुम्ही या इकडे, इथे या. तुमचं नाव? लता चौधरी. आणि उत्तर? उत्तर ओवा. अचूक उत्तर दिलंय. तुम्हाला मिळते ही भेटवस्तू. अभिनंदन. थँक्यू. तुम्हाला सुद्धा 3:30 मध्ये जर सहभागी व्हायचं असेल तर आमच्याशी संपर्क साधावा लागेल. अहो मग पत्ता लिहून घ्या. 3:30 झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99. तुम्ही आम्हाला ईमेलद्वारेही संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे zmarathi@znetwork.com. तुम्ही आम्हाला SMS ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला टाईप करावं लागेल SMT स्पेस तुमचं नाव स्पेस तुमच्या सोसायटी अथवा विभागाचं नाव स्पेस शहर आणि पाठवायचे तुम्हाला 57575 वर. अशीच धमाल मस्ती आपण रोज करत राहणार आहोत, पण तुम्ही पाहायला विसरू नका तुमचा आवडता कार्यक्रम 3:30.